सिद्धेश, ज्या पद्धतीनं पैसे वाटपाचा विषय आहे त्याच पद्धतीनं दुबार मतदाराच्या संदर्भातल्या तक्रारी येतात. पुढची बातमी त्या अनुषंगाने आहे. दुबार मतदार असलेल्या व्यक्तींच्या नावाचं चक्क बॅनरच लावलं गेलेलं आहे. अशा प्रकारचे फलक लावून दुबार मतदार कोण आहेत आणि कोण असू शकतात याची चर्चा या निमित्तानं केली जाते. दुबार मतदानाचा मुद्दा या निमित्तानं वाघोली आणि खराडी तसंच वाघोली आणि लोहगाव या पुणे जिल्ह्यातल्या भागामध्ये चर्चेला आलेला आहे. सर, जेव्हा या निवडणुका घोषित होणार होता तेव्हा आधीपासूनच या दुबार मतदारांचा मुद्दा हा विरोधकांनी उचलून धरलेला होता. याच्या संदर्भातली आंदोलनं सुद्धा झाली, निवडणूक आयोगाच्या पायऱ्या सुद्धा झिजवल्या. मात्र याचा काही एक परिणाम झाल्याचं दिसत नाहीये असं सुद्धा या एकंदरीत या घटनांवरून समोर येत आहे. एक तांत्रिक मुद्दा याच्यातला आपल्याला लक्षात घ्यायला हवा की ज्या वेळेला महापालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदार याद्या वापरल्या जातात त्या केंद्रीय निवडणूक आयोगानं बनवलेल्याच याद्या घ्यायच्या असतात. तुम्हाला जर मतदार यादी फोड करायची असेल तर त्यासाठी स्वाभाविक सुधारणा ही केंद्रातून सुरू व्हावी लागते आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की मतदार याद्या शुद्धीकरणाचा एक मोठा प्रयत्न सध्या देशामध्ये होतोय. महाराष्ट्रापर्यंत तो टप्प्याटप्प्यानं पोहोचेल. आत्ताच्या घडीला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर पुढे ज्या जवळपास 40 महिन्यांनी येणाऱ्या निवडणुका आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातली मतदार यादी बऱ्यापैकी शुद्ध झालेली असेल. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळीचा प्रचार काल थांबल्यानंतर आज निवडणूक संपन्न होते आणि अज्ञातांच्या वतीनं शिरूर हवेलीच्या प्रत्येक गावात असणाऱ्या दुबारांची या ठिकाणी यादीच जणू काही प्रसिद्ध केलेली आहे. ग्रामस्थांना दुबार मतदान करायला जाल, वाघोलीमध्ये जाऊ नका असं या ठिकाणी एक आव्हान करण्यात आलेलं आहे. आणि तर खाली पाहिलं तर दुबार मतदान करायला गेल्यास रडूस्तर चोप दिला जाईल आणि पोलीस स्टेशनला पाठवण्यात येईल अशी ही धमकी वजा या ठिकाणी दिलेली आहे. आणि खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं नाव असेल, त्याचा जो पत्ता आहे तो असेल आणि खरं तर मतदान कार्ड ही त्यावरती दावलेलं आहे. आणि इतर ठिकाणी असलेली नावं बावडी सारख्या गावामध्ये आपण पाहतोय की ही नावांची फलक आहे. आपल्यासोबत या फलकावरती असणारा एक युवक आहे. खरं तर तुझंही नाव या फलकावरती आहे. काय सांगशील, खरं तर या फलकांमुळे काय तुझ्या भावना दुखावल्यात की तुला काय वाटतंय? माझ्या गावामध्ये बदनाम करण्यात आले आहे, तर गावकऱ्यांनीच केलं पाहिजे. असं चुकीचं हे नाही केलं पाहिजे. माझं बदनाम नाव केले गावामध्ये यांनी. तुझं दुबार नाव आहे हे तुला माहिती होतं का? आणि याबद्दल हा फ्लेक्स वाचल्यानंतर काय भावना तुझ्या निर्माण? कॉल केला तर माझं मन जरा डासळून गेलं की असं मारण्यात येईल असं नाही की बोललं पाहिजे. कारण मी पण गावचा कार्यकर्ता आहे. गावामध्ये आज बदनाम केले माझं नाव, असं नाही केलं पाहिजे. याच्यावरती मी काहीतरी गुन्हा दाखल करणार आहे याच्यावरती. नक्कीच नागरिकांची खरं तर या ठिकाणी आपलं नाव गावाच्या स्तरावरती कुठेतरी बदनाम केल्याचा आरोप या ठिकाणी असणाऱ्या मतदारांनी केलेला आहे. आणि खरं तर याबद्दल तो आता पुणे स्टेशनचा दरवाजा ठोठावणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, भावडी, पुणे.